रोहितचं लग्न नुकताच झालं. त्याची पत्नी प्रिया अतिशय सुंदर आणि शांत स्वभावाची होती. लग्नाला अवघे 2 महिने झाले होते, पण रोहित तिच्या प्रेमात इतका गुंतला होता की वेळ कसा निघून गेला त्याला कळलंच नाही. रोहित पुण्यातील एका कुरिअर कंपनीत डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होता. लग्नासाठी त्याने कंपनीकडून 1 महिन्याची सुट्टी घेतली होती, पण प्रियासोबत वेळ घालवण्यात तो इतका हरवला की सुट्टी संपून 2 महिने झाले तरी तो परत कामावर गेला नाही. एके दिवशी कंपनीच्या मॅनेजरने त्याला फोन करून स्पष्ट धमकी दिली, आठवड्याभरात जॉईन नाही केलंस तर नोकरी गेली म्हणून समज. तेव्हा रोहित दचकलाच. नोकरीचं महत्त्व त्याला चांगलं ठाऊक होतं. घरातून निघताना त्याने प्रियाला मिठीत घेत सांगितलं, तू काळजी करू नकोस, पुण्यात पोहोचलो की आधी एक रूम शोधीन, मग तुला घेऊन जाईन. रोहित साताऱ्याजवळच्या एका छोट्या खेड्यातला. वडिलांची चहाची टपरी, घरची परिस्थिती साधारण. 9वीत नापास झाल्यानंतर त्याचं मन अभ्यासातून उठलं आणि तो पुण्यात नोकरीच्या शोधात आला. 15 दिवस भटकल्यानंतर त्याला एक खाजगी कंपनी डिलिव्हरी बॉय म्हणून काम मिळालं. रूममधील 2 रूममेटसोबत तो लवकरच मिसळला. रोहित स्वच्छ राहणारा, नीटसा बोलणारा आणि हसतमुख असल्यामुळे लोक त्याला पटकन जवळ घेत. त्याला कंपनीकडून महिन्याला 8,000 मिळत. त्यातील 3,000 तो घरी पाठवत असे. लग्नानंतर वडिलांनी आणि प्रियानेही सांगितलं होतं की तिला सोबत घेऊन जा. पण रोहितला माहीत होतं, एकटीसाठी स्वतंत्र खोली लागते, त्यासाठी जास्त पगार हवा. म्हणून तो जास्त पगाराच्या नोकरीच्या शोधात भटकत होता. अशातच एक दिवस रोहित कपडे बघायला संध्या बुटीकमध्ये गेला. बुटीकची मालकीण संध्या अंदाजे 30-32 वर्षांची, सुस्वरूप आणि हसतमुख होती. रोहितच्या बोलण्याच्या शैलीने संध्या प्रभावित झाली. तिने रोहितचा नंबर घेताना म्हणाली, जागा रिकामी झाली की मी तुला फोन करते. रोहितला वाटलं ही केवळ औपचारिकता आहे. पण 5-6 दिवसांनी संध्याचा फोन आला, आज रात्री 8ला इंटरव्ह्यूला बुटीकवर ये. रोहित वेळेवर पोचला, पण संध्या दुकान बंद करत होती. मी घरी चाललीये, तूही ये, तिथे निवांत बोलता येईल. रोहित थोडा दचकलाही, पण संधीनं गमावण्यासाठी गेला. संध्याचं घर मोठं आणि तिच्या माणसांशिवाय कोणी नव्हतं. थोड्याच वेळात तिने रोहितकडून घरची माहिती विचारली आणि म्हणाली, तुझ्या कुवतीनुसार तुला 10,000पेक्षा जास्त पगार कुणी देणार नाही, पण मी तुला महिन्याला 15,000 देऊ शकते, जर तू माझी एक अट मानलीस तर. रोहितने गोंधळून विचारलं, काय अट? संध्याने त्याच्या डोळ्यात पाहत मंद आवाजात सांगितलं, तू मला आवडला आहेस, आजची रात्र तुझी मला हवी आहे. रोहितला क्षणभर थरकाप उडाला. त्याला लगेच समजलं की संध्या कोणत्या प्रकारची स्त्री आहे. मनात प्रियाचा चेहरा आला. पत्नीला धोका नको, त्याचं मन म्हणत होतं. पण समोर सुंदर वयस्क स्त्री आणि 15,000 पगाराचं आकर्षण. तो त्या मोहातून बाहेर येऊ शकला नाही. फक्त 1 रात्र, बस, असं स्वतःलाच समजावून तो तिच्या मागे बेडरूममध्ये गेला. त्या रात्रीनंतर पहाटे तो घरी निघाला. संध्याने त्याला लगेच आपल्या बुटीकमध्ये नोकरी दिली. 1 आठवडा सर्व काही नीट चाललं. रोहित वेळेवर कामाला जायचा, ग्राहकांशी बोलायचा. संध्या खुश होती. पण एक दिवस संध्याने दुकानातच बारीक आवाजात सांगितलं, आज रात्री 10 वाजता घरी ये, तुझ्यासोबत काम आहे. त्या दिवशीही घरात कोणी नव्हतं. संध्याने त्याला थेट बेडरूममध्ये नेलं. रोहितच्या मनात लगेच शंकेची पाल चुकचुकली. त्याने ठाम आवाजात सांगितलं, मी नोकरी सोडली तरी चालेल, पण आता मी माझ्या पत्नीशी विश्वासघात करणार नाही. संध्या चकित झाली. तिने त्याला समजवण्याचा प्रयत्न केला, वचनं दिली, रडू लागली, पण रोहित त्याच्या बोलण्यावर ठाम होता. जसा तो घराबाहेर पडायला लागला, संध्या शांत पण गंभीर आवाजात म्हणाली, मग तुझं आयुष्य संपलं समज, मी सांगते तसं नाही ऐकणार, च्या केसमध्ये टाकीन. रोहित थिजून गेला. संध्याने मोबाईल काढला आणि एक व्हिडिओ प्ले केला. त्याच रात्रीचा, दोघंही बेडवर. रोहितचे पाय थरथर कापले. हे बघ, पोलिसात देते तर तुझं आयुष्य, तुझं घर, तुझं लग्न सर्व संपेल. रोहितला समजलं की हा सर्व सुरुवातीपासून आखलेला प्लॅन होता. पहिल्या रात्रीच व्हिडिओ शूट केला गेला होता. आता त्याच्या हातात काहीच उरलं नव्हतं. नोकरीची, जीवाची, प्रतिष्ठेची भीती तो पुन्हा संध्याच्या जाळ्यात अडकला.
त्याच दिवशी तिने सांगितलं, आजपासून तू माझ्या घरीच असिस्टंट म्हणून राहशील. तुझे जुने मित्र, तुझं घर, पत्नी कोणाशीही संबंध ठेवायचे नाहीत. रोहित विवश झाला. त्याला जबरदस्ती दारूची सवय लावली गेली. संध्या त्याच्या पगाराचे सर्व पैसे स्वतःकडे ठेवत असे. 2-3 वर्षांनी सगळे पैसे एकदम देईन, तू स्वतःचं दुकान उघड, असं स्वप्न दाखवून ती त्याला आणखी बांधून ठेवत होती. रोहित आता संध्याचा गुलाम झाला होता, शरीरानंही मनानंही. संध्या विधवा होती. तिचा नवरा 5 वर्षांपूर्वी अपघातात गेला होता. त्यावेळी तिचा मुलगा आरव फक्त 4 वर्षांचा होता. सुरुवातीच्या 2 वर्षात संध्याने नवऱ्याच्या आठवणींमध्ये स्वतःला बंद करून घेतलं. पण नंतर तिच्यातील जवानीची वासनेची भूक अनावर झाली. शेजारच्या एका तरुणाला तिने फसवलं आणि 2 वर्षे त्याच्याकडून सुख भोगून घेतलं. पण त्याच्या लग्नानंतर त्याने नातं तोडलं. त्यानंतर तिने रोहितला जाळ्यात ओढलं. रोहित तिच्या ताब्यात पूर्ण आला होता. संध्याने त्याला मित्र, कुटुंब, पत्नी यांच्यापासून वेगळे करून एकटे आणि कमकुवत केलं होतं. दारूची सवय, पैशांचं नियंत्रण, व्हिडिओंचा दबाव, ती प्रत्येक मार्गाने त्याला जखडून ठेवत होती. एक दिवस ती म्हणाली, माझ्या सौंदर्यावर एक श्रीमंत लग्न झालेला माणूस फिदा झालाय. मी त्याच्याकडून लाखो रुपये काढू शकते. तू फक्त माझ्या सांगण्याप्रमाणे कर. रोहित क्षणभर थांबला, पण आता तो तितका विरोध करू शकत नव्हता. तुम्हाला जसं हवं तसं करा, फक्त मला दूर करू नको. संध्या हसली. मधाळ आवाजात म्हणाली, माझी तरुणाई आणि तुझं तरुण रक्त, आपण दोघं मिळून करोडपती होऊ. तो श्रीमंत माणूस येईल, तू फक्त कॅमेरा सेट कर. दुसऱ्या दिवशी संध्या त्या श्रीमंत माणसाला घरी घेऊन आली. योजनेप्रमाणे रोहित अंधाळ्या कोपऱ्यातून व्हिडिओ शूट करत होता. संध्याने त्याच व्हिडिओचा वापर करून अनेक महिने त्या माणसाकडून पैसे उकळले. नंतर दुसरा माणूस, मग तिसरा. संध्याचा तो मायाजाल वाढतच गेला. रोहितला आता सर्व काही नकोसं वाटत होतं. पण पकडून ठेवणारा व्हिडिओ, दारूची सवय आणि संध्याचे बोल, तू माझ्याशिवाय जगू शकत नाहीस रोहित, त्याचं जगणं आणखीनच मुश्किलीचं करत होते. एक दिवस रोहित दुकानातून बाहेर पडत होता. तेवढ्यात अचानक एक पोलिसांची जीप अंगणात येऊन थांबली. 4 पोलीस उतरले आणि त्याला पकडून म्हणाले, रोहित देशमुख, तुला एक महिलेवर अत्याचार केल्याच्या आरोपाखाली अटक केली जाते. रोहितचा चेहरा पांढरा पडला. तुम्ही काय बोलताय? मी काही केलं नाही. पोलिसांनी त्याला उत्तरही दिलं नाही. त्याला थेट जीपमध्ये ढकललं आणि जेलमध्ये नेऊन टाकलं. चौकशीत त्याला समजलं, संध्याने त्याच्यावर बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल केला होता. ते ऐकून रोहित खचला. जिच्यासाठी त्याने सर्व काही सोडलं, पत्नी, वडील, मैत्री, स्वतःची ओळख, तिनेच त्याच्यावर केस दाखल केली होती. महिनोन महिने तो जेलमध्ये सडत राहिला. कोण भेटायला नाही, कोण विचारायला नाही. काही महिन्यांनी अचानक एक दिवस संध्या भेटायला आली. सामोरासमोर बसून थंड आवाजात म्हणाली, मी तुझ्यावरचा केस मागे घेतेय, पण एका अटीवर. जेलमधून बाहेर पडल्यावर तू माझ्या आयुष्यात कधीही परत येणार नाहीयेस. रोहितच्या डोळ्यात पाणी आलं. तो काही बोलूही शकला नाही. केस मागे घेतल्यामुळे तो सुटला. पण सुटल्यावर त्याला उमगलं, त्याच्याकडे आता काहीच उरलं नव्हतं. ना पत्नी, कारण त्याने तिला महिनोन महिनेच संपर्क केला नव्हता. ना वडील, त्यांनीही त्याच्याशी नातं तोडलं होतं. ना मित्र, ना नोकरी, आणि सर्वात महत्त्वाचं, ज्याच्यावर त्याने चुकीच्या पद्धतीने का होईना विश्वास ठेवला होता, ती संध्याही आता त्याला दूर ढकलून गेली होती. रोहित आता एक अनोळखी शहरात, एका ओसाड खोलीत दारूच्या बाटल्यांनी वेढलेला जगत होता. दिवसभर मजुरी करत असे आणि रात्री विस्मरणात स्वतःला हरवून टाकायचा प्रयत्न करत असे. त्याचं आयुष्य आता
फक्त एका वाक्यात सामावलं होतं, ज्याच्या मोहजालात पडलो, ज्यामुळे मी जीवनात ह्या अंधकारात सापडलो. रोहितचं आयुष्य आता दोरी तुटलेल्या पतंगासारखं होतं, ज्याचं काहीच भविष्य उरलं नाही, दिशा उरली नाही, फक्त रिकामी हवा आणि थांबलेली श्वासांची ओढ. प्रत्येक रात्री दारूच्या नशेत स्वतःशीच बोलायचा. प्रियाला सांगायला हवं होतं, वडिलांच्या पायावर पडायला हवं होतं. संध्याच्या मोहात का पडलो मी? त्याच्या आयुष्यात परत जायला कोणीच नव्हतं. प्रिया, ज्याचे डोळे त्याच्यावर विश्वासाने भरलेले होते, ती आता तिच्या माहेरी टिकून बसली होती. रोहितने संपर्कच केला नाही, म्हणून तिच्या पालकांनीही त्याला दूर केलं. वडील, ज्यांनी त्याच्यावर आयुष्यभर विश्वास ठेवला, त्यांनीही शेवटी हार मानली. रोहित मजुरी करून दिवस काढत होता, कधी बांधकामावर, कधी हॉटेलात भांडी धुवून. रात्री तीच ओसाड खोली, तेच तुटलेलं मन. एके दिवशी त्याने चुकून स्वतःचाच जुना फोटो पाहिला. स्वच्छ कपडे, छान केस, हसणारे डोळे, आशेने भरलेला चेहरा. तो फोटो पाहताना तो फुटून रडला. त्या क्षणी त्याला जाणवलं, आयुष्यात भरारी घेणं कधीही अशक्य नसतं. फक्त चुकीची गोष्ट निवडली की माणूस कोसळतो. त्या दिवशी पहिल्यांदाच त्याने दारूची बाटली न फोडता कचऱ्यात फेकून दिली. त्याने पुन्हा छोट्या हॉटेलात नोकरी धरली. हळूहळू त्याने पैसे जमवायला सुरुवात केली. लोक त्याला शांत, मेहनती, दुखावलेला पण चांगला म्हणून ओळखू लागले. हो, संध्याने त्याच्या आयुष्य उद्ध्वस्त केलं होतं, पण रोहितने शेवटी एक गोष्ट शिकली. काही जाळ्यात अडकणे ही चूक नसते, पण त्या जाळ्यात कायम राहणे हीच खरी शिक्षा असते. कधी शेवटी रोहित खूप उंच भरारी घेत नाही, तो करोडपती होत नाही, मोठा माणूसही होत नाही, पण तो स्वतःला परत मिळवतो. आपण कोण आहोत आणि कोण होऊ नये हे शिकतो. आणि कधीकधी हे पण सुद्धा आयुष्यात मोठी भरारी असते. कथा समाप्त.